नमस्कार. महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण सहकार क्षेत्रातल्या अशा व्यक्तींना भेटणार आहोत जे कृष्णा सहकारी साखर कारखान्याशी संस्थापनाच्यापासून ते साक्षीदार आहेत. कृष्णा सहकारी साखर कारखान्याची स्थापना जवळ 50च्या दशकात झालेली आहे. त्या कारखान्याची सुरुवात कशी झाली, कारण हा कारखाना आज फक्त सातारा आणि सांगली या जिल्ह्यातच नव्हे तर तो संपूर्ण महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातलं एक अग्रगण्य नाव म्हणून त्याचं नावलौकिक आहे. तर आज या ठिकाणी आपल्यासोबत आहेत ते कारखान्याचे चेअरमन राहिलेले आहेत, ते मदनदादा मोहिते आपल्यासोबत आहेत. तर दादा आपलं या ठिकाणी नमस्कार. नमस्कार. दादा, साखर कारखान्याची म्हणजे कृष्णा सहकारी साखर कारखान्याची जी स्थापना झाली त्या स्थापनेचे प्रमुख साक्षीदार किंवा त्याला आपण त्या संस्था स्थापनेमध्ये आपला सहभाग होता, तो कशा पद्धतीने त्याची स्थापना झालेली आहे? कारखान्याची स्थापना 1955 साली झाली आणि झाल्यानंतर यशवंतराव मोहिते प्रमुख होते, आबासाहेब मोहिते, दादासाहेब जगताप, निळकंठराव कल्याणी अशी सगळी दिग्गज मंडळी त्या काळात त्यांच्यावर काम करायला होती. यशवंतराव मोहिते त्यावेळी शेका पक्षामध्ये होते आणि सत्ता काँग्रेसमध्ये होती. त्यामुळे लायसन्स मिळायला पूर्वी 6 कोटी जमा केले की पुन्हा 8 कोटी करा, 8 कोटी म्हटलं की 10 कोटी करा, 10 कोटी करा म्हटलं की 12 कोटी करा, 12चं 14 झालं, 14चं 16 झालं, 16चं 18 झालं. शेवटी लोकांचा विश्वास ढळत चालला की कारखाना होतोय का नाही. कशामुळं? काय लायसन्सच मिळेना. 5-5, 6-6 वर्ष प्रयत्न करून जर लायसन मिळत नसेल तर लोकांना असं वाटलं की हा कारखाना आता होणार नाही, काही नाही. परंतु त्यावेळी आणखीन 2 कोटी जमा करायला सांगितले. त्यावेळी तात्यासाहेब तळसरकर यांनी 2 लाखाची हुंडी दिली आणि ते 20 कोटी आम्ही पुरं केले. ते मग नक्की अडचण काय येत होती त्यावेळी? नक्की अडचण येत होती पक्षांची. यशवंतराव मोहिते शेका पक्षामध्ये आणि चव्हाणसाहेब काँग्रेसमध्ये. यशवंतराव मोहिते काँग्रेसमध्ये यावेत या उद्देशाने त्यांना फक्त ते असं लांबवत ते नेलं. यशवंतराव चव्हाण साहेबांनी हे सगळं चव्हाणसाहेब त्याचे मुख्य सूत्रधार, त्यांनीच ते केलं. आणि ज्यावेळी ते ह्याच्यामध्ये आले, काँग्रेसमध्ये आले, त्यावेळी त्यांनी गावात सुद्धा येऊन लोकांना सांगितलं की यशवंतराव मोहित्यांना विरोध करायचा नाही. 62 आणि 67 साली शंकरराव मोहिते पाटलांना सुद्धा विरोध करायचा नाही 62 ते 67 पर्यंत. म्हणजे शेका पक्षामधली दिग्गज मंडळी काँग्रेसमध्ये आल्यानंतर मगच त्याने हा प्रयत्न सोडून दिला. त्यावेळेस सगळेच काँग्रेसमध्ये आले. मग मोहिते साहेब म्हणजे यशवंतराव मोहिते काँग्रेसमध्ये गेल्यानंतर परवानगी मिळाली का त्याच्या आधी? नाही, काँग्रेसमध्ये गेल्यानंतर परवानगी मिळाली. ते सायमल्टेनियसली दोन्ही एकदम झालं. परवानगी दिली आणि ते काँग्रेसमध्ये आले. बरं. मग सुरुवातीला ह्याच स्थापना केली त्यावेळेला शेअर्स वगैरे कशा पद्धतीने शेअर गोळा करायचे? ते हे जाताना 11 रुपये गोळा करायचे आणि 251 रुपयाचं कम तयार करायचं सोसायटीचं. बरं. तर ते 11 रुपये जमासुद्धा करताना किंवा ते मोजत असताना 15 मिनटं लागायची. तो 1 9 पैसा त्यावेळेला आणे वगैरे आणे, 2 आणे, 4 आणे, अदेली असं असायचं. म्हणजे 15 मिनटं मोजायला लागायची. परंतु ते मोजतोपर्यंत सगळेजण शांत बसलेले असायचे. म्हणजे लवकर आटपा उशीर होतो वगैरे अशी काही भानगड नव्हती. आणि मग त्या गप्पा चालायच्या त्यांच्या की 68 एकर जमीन म्हणजे फार झाली, एवढा मोठा कारखाना 68 एकरात कसं व्हायचं. परत मग पाला जाळून टाकू, बघ्याचं काय करायचं. आज बघ्याला सोन्याचा भाव आला, नाही तर पूर्वी रस्त्यावरती बघ्याच टाकले जात होतं. मग सुरुवातीला ज्या सुरुवात झाल्या, आता जसं तुम्ही शेअर्स गोळा केले तशा आणखी पुढे काही अडचणी वगैरे आल्या का तुम्हाला? नाही, पुन्हा अडचणी नाही आल्या. एकदा ते सुरू झाल्यानंतर या कारखान्यावरती ज्या ज्या संस्था निघत गेल्या, मग ते बँक असो, कृषी उद्योग संघ असो, पोल्ट्री असो, या प्रत्येक संस्थेच्या मिटिंगला किंवा ओपनिंगला चव्हाणसाहेब यायचे. आणि चव्हाणसाहेब आल्यानंतर त्यांच्यावर काही 8-9 मंत्री सुद्धा बरोबर असायचे. आणि त्यावेळेस चव्हाणसाहेब नेहमी भाषणात सांगायचे की हे सत्तेचं जे केंद्रीकरण या ठिकाणी झालेलं आहे, म्हणजे सगळ्या संस्थांचं त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही लोकांनी सुद्धा अशा संस्था काढायला शिकलं पाहिजे, हे चव्हाणसाहेब मुद्दामून आर्जवून सांगायचे.
म्हणजे सहकाराचं जाळं हा तुम्ही निर्माण सहकाराचं केलं. हे केलं त्यांनी. मग आता हे ज्यावेळेला मोहिते साहेबांनी हे स्थापनासाठी पुढाकार घेतला हम्म. किंवा काँग्रेसमध्ये गेले आणि मग तो कारखाना स्थापन झाला, त्यावेळची जी आव्हानं होती हम्म. ती नक्की काय होती? म्हणजे आता तुम्हाला मशिनरी इन्स्टॉलमेंट करणे किंवा ऊस आपल्याकडे आला पाहिजे, गाळप जास्त झालं पाहिजे, त्याची त्यावेळेला क्षमता नाही, किती होती? अशी आव्हानं कुठलीच नव्हती. त्या काळात ऊस भरपूर होता. हं. दुसऱ्या आजूबाजूला कारखाने नव्हते. हं. इकडे उंडळकरांचा नव्हता, पेटी पाटलांचा नव्हता, जयंत पाटलांचा नव्हता, कुणाचा नव्हता. त्यामुळं अनभिषिक्त सम्राट असल्यासारखा आमचा कारखाना होता. हं. हं. त्यामुळे ऊस भरपूर हं. आला नाही काय. नंतर कालांतराने हळूहळू कारखाने इतर निघत गेले, तसा ऊस कमी कमी होत चालला. आणि नंतर मग ट्रस्ट स्थापन करायचं ठरलं. मग त्यासाठी पैसा गोळा करणं या गोष्टी, त्यामुळे असंतोष थोडासा वाढत चालला. की मग गेटकेंचा ऊस आणला जातोय, सभासदांचा माघार आणला जातोय. ह्या कुठंतरी ह्याला तोंड फुटलं पाहिजे, ते तोंड फोडण्याचं काम यशवंतराव मोहितेंनी केलं. पण त्यावेळेला ते सहकार मंत्री होते, त्यामुळे त्यांना सोपं गेलं असेल. नाही, तसं मंत्रिपदाचा आणि ह्याचा काही संबंध येत नाही. तर लोकांचं मतपरिवर्तन झालं पाहिजे, हं. लोकांना पटलं पाहिजे, लोकांनी उत्स्फूर्तपणे होऊन या गोष्टीला पाठिंबा दिला पाहिजे, तर कुठेतरी जमतं. मग लोकांपर्यंत पोहोचण्याचं काय साधन? लोकांपर्यंत पोहोचण्याचं हे कारण असं की आम्हाला उमेदवार मिळत नव्हते. हं. आम्ही अशी शोधून काढायचो. हं. म्हणजे माझे पक्षी घेऊन गेलायच, उभा राहा, तुला काय करायचं आमचं आम्ही बघतो, बर. असं करून आमचं ते पॅनल आलं. हं. आणि आल्यानंतर मग कारभार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की यशवंतराव मोहितेंच्या विचाराने मी हा कारखाना 10 वर्ष चालवला. हा, म्हणजे 1989 पर्यंत सत्ता हा आपणच्याकडे होती. अप्पा म्हणजे जयवंतराव भोसले यांच्या हो, ते होती. मग त्यांचा कालावधी हं. त्यावेळेच थोडस सत्तांतर कशा पद्धतीने झालं? त्यावेळी सत्तांतर झालं म्हणजे कसं, हे झालं 89 झालं, तेच सत्तांतर. त्याच्या आधी सत्तांतर नव्हतं. बर. यशवंतराव मोहिते यायचे, पॅनल ठरवायचे हा. आणि हे पॅनल मग त्या लोकांनी अर्ज भरायचे, निवडून. म्हणजे इलेक्शन कधी झालं नाही. हा. म्हणजे 74चं इलेक्शन थोडंसं झालं, पण ते किरकोळ. हं. पण असं इलेक्शन म्हणून आता ज्या पद्धतीचे इलेक्शन होत आहेत त्या पद्धतीचं इलेक्शन कधीही झालं नाही पूर्वी. झालं ते 89च झालं. पण पूर्वी म्हणजे इलेक्शनच्या चर्चा वगैरे झाली, साखर कारखान्याचे इलेक्शन म्हणजे पूर्ण असे नाही, ते मग पुन्हा त्याच्यामध्ये कारखान्यामध्ये काही गोष्टी असतात की त्या लोकांना त्या आपल्याला मिळाव्यात. बरोबर. हे व्हावं, ते व्हावं, 4 पैसे मिळावेत, हे का व्हावं, ते व्हावं, कुठं एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळावं, एखादं टेंडर मिळावं, ही भावना नंतर निर्माण होत गेली. त्यातून मग त्यातून हे पाहतो हे संघर्ष वगैरे वादविवाद, महाराष्ट्रामध्ये सगळे सुरू झाले. बरोबर. पण आता साखर कारखाने आपण नेहमी बऱ्याच वेळेला पेपरमधून ऐकतो, म्हणजे आता तुम्ही तर त्याच्याशी निगडीतच आहात, पण साखर कारखाने आजारी आहेत किंवा डब घायला आलेत किंवा तोट्यात आहेत असं जे म्हटलं जातं, नाही, तर ते कसं? ते कारखाने चालवत असताना तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत कर्ज घ्यायचं असतं. आणि जिल्हा मध्यवर्ती बँक ही आपल्या ताब्यात पाहिजे. तसे सगळ्या लोकांनी जिल्हा बँकात पहिल्यांदा ताब्यात घेतल्या. आणि कोणाला किती कर्ज द्यायचं, आपल्याकडे तो मनुष्य आला पाहिजे, त्याला इतकं कर्ज द्यायचं की तू त्यातनं बाहेरच पडता उपयोगी नाही, तू त्यांच्या मागेच राहायला पाहिजे. यातूनच संघर्ष सुरू झाले. पण आता सुद्धा हे विकलं जातं, कारखाने विकले जातात वगैरे, ते बघा ना किती मातीमोल किमतीने विकले जातात आणि हीच मंडळी घेतात. आता परवा एका मंत्र्याने कारखाने घेतले, 22 कारखाने ॲट अ टाइम घेतले त्याने. पण साखर कारखान्यात अगदी ऊसाच्या चिपाडापासून म्हणजे रसापासून सगळ्यापासून म्हणजे एकही वेस्टेज नाही, तरी पण साखर कारखाने आजारी कसे काय? म्हणजे हे काय, कसला आजार आहे तो? आम्ही पडतो आजारी. बर. आम्ही पडतो, आम्हाला हे पाहिजे असते, आम्हाला ते पाहिजे असते. मग त्यासाठी आम्ही कारखान्याचं नुकसान झालं तर हरकत नाही, पण परिणामी आपण शेतकऱ्यांचं नुकसान होणार. शेतकऱ्यांचं नुकसान होतं. शेतकऱ्यांना विचारतो कोण? शेतकऱ्याला काय व्हॅल्यूच राहत नाही. आम्ही सांगाल त्याला मत द्यावं लागतं, त्याला नाही दिला तर त्याचा पुन्हा ऊस आणत नाही आम्ही लवकर, त्याला पाणी देत नाही. बँकांचं कर्ज असतं ते बँकांचं कर्ज आम्ही त्याचं ते थकवतो. म्हणजे सगळ्या दृष्टीने त्याची आम्ही गळचिपी करतो, म्हणून ते आम्हाला मतदान करतात. म्हणजे जाणून बुजून अडचणीत आणायचं, जाणून बुजून अडचणीत आणायचं. तसंच कारखान्यालाही अडचण. लुटायचा कारखाना लुटण्यासाठी असतं.
तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक कारखान्याची चेअरमनची प्रॉपर्टी बघितली तर तुम्ही निश्चित म्हणाल की यांची पूर्वी काय होती ना आता काय. हो. म्हणजे एखाद्या आमदारापेक्षा मोठं पद आहे. आमदारपेक्षा मोठं पद. आम्ही इथले आमदार आम्ही बदलतो. पण एवढ्या लोकांनी आपल्यावर विश्वास टाकलेला आहे. हां त्या लोकांच्या विश्वासात आपण उतराई केलं पाहिजे नाही, किंवा आम्ही पात्र त्या राहिलं पाहिजे. लोकांनाच सांभाळतो आम्ही. हां, परंतु तुम्ही आमदार वगैरे तो विषय काढला, आम्ही पृथ्वीराज चव्हाण नाही पाडलं, हां. पृथ्वीराज चव्हाण नाही आणलं, त्यांनाही पाडलं. बरं. म्हणजे आमच्या अंगात ती पाडायची आणखी निवडून निवडून आणायची आणायची. ताकदीने आमच्या त्याच्यात निर्माण झालेलं असतात. मग आता तुम्ही ज्या वेळेला 1989 पासून तुम्ही चेअरमन होता, हं. तुमच्या कालावधीत असं कोणते निर्णय घेतलेत की तुम्ही हे आता जेवढं आपण आजारपणाचं बोललो हं. ह्याच्यातून आपण मार्ग काढले? आम्ही त्यातनं हे केलं की ठेवी वाढवल्या, दर चांगला दिला, सरकारचाही सपोर्ट चांगला होता. हां, किंवा अमुक ह्याच्यावरती तुम्ही रोखीने पैसे द्यायचे नाहीत, वरची ठेव घ्या, त्याचा फायदा आम्हाला झाला आणि ठेवीच्या रूपाने आम्ही पैसे जमा केले. त्यामुळं ज्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड म्हणतात हां. अशा ह्याच्यामध्ये आमच्या कारखान्याची नोंद झाली पाहिजे. झाली का नाही मला माहीत नाही, परंतु आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेकडनं 1,47,00,000 वर्ष व्याज मी 2 वर्ष घेतलं. व्याजावरती चालवलं. व्याजावरती म्हणजे व्याज घेतलं. कसं असतंय की ह्या सहकारी संस्था चालवत असताना बँकेकडनं आम्ही कर्ज घेतो आणि व्याजासहित त्यांना ते परतफेड करतो. आम्ही यावेळा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडनं व्याज घेतलं. म्हणजे आपल्या साखर कारखान्याचं जे सगळं आर्थिक नियोजन आहे ते जिल्हा बँकेच्या जिल्हा बँक ठरवलं आणि जिल्हा बँक ज्याच्या ताब्यात असेल त्याला सरळ हाताने कर्ज वगैरे दिलं जातं, सगळं केलं जातं, काही नाही अडवलं जातं. परंतु आम्ही अडवून घेतलंच नाही. आम्ही आमच्या कर्तबगारीने इतकं ते वाढवलं की बँकेला नमतं घ्यावं लागलं शेवटी. मग आता हा जो सत्ता संघर्ष त्यासाठी चालतो. हे ती कारखान्याची सत्ता एवढी मोठी आहे आणि त्याचे फायदे आणखीन हे एवढं आहे की तिथं प्रत्येकाला वाटतं मी जावं, म्हणून कारखान्याचे इलेक्शन्स होतात. मग आता ह्या इलेक्शनमधून आता कोणीतरी सत्तेवर येणार, पण ही जी गोळाबेरीज आहे किंवा आपल्याला विकासात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे असं करणाऱ्या लोकांना नेहमीच साथ दिली पाहिजे. साथ दिली पाहिजे ना. हां, तशी ती काही ठिकाणी मिळते, काही ठिकाणी मिळत नाही. हां. ते त्या कार्यकर्त्याच्या ह्याच्यावरती अवलंबून राहतं किंवा आपल्याला काय करायचं. आता आमच्या इथं कारखान्याच्या इलेक्शनला काही आमदार लोक भाग घेतात, त्यांची हितसंमतं पुन्हा जोपासावे लागतात. बरोबर. माझ्या काळात तो प्रकार नव्हता. आमच्या काळात भाऊ खंबीर असल्यामुळं आम्हाला कोणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला नाही. आणले त्याला आम्ही तिथल्या तिथं ठेवून दिले व्यवस्थित. मग आता अडचणीत आणलं जातं. आता अडचणीत आणलं जात नाही, थोडंसं प्रमाण कमी झालेलं आहे. कारण पुढची पार्टीच एवढी वीक झालेली आहे की मागच्या वेळी त्यांच्या हातात सत्ता दिली आम्ही नको म्हणून, ते दिल्यानंतर त्यांना ते चालवता आलं नाही आणि चालवता आलं नाही त्यामुळं कारखाना इतका तोट्यात गेला की लोकांना कळलं की हे यांना देणं बरोबर नाही. मग आता कृष्णा कारखाना ज्यावेळेला स्थापन झाला त्यावेळेला इतर कारखाने नव्हते आजूबाजूला. नव्हते. आता समजा इस्लामपूरचे आहेत, इस्लामपूरचा नव्हता, अगदी नागनाथ नानांचा असेल किंवा तासगावकरचा असेल, इकडे कुठलेच नव्हते. मग त्यावेळेची जी गाळप क्षमता आहे आणि आत्ता समजा आता हे सगळे कारखाने झालेत त्याच्यामुळे काही परिणाम झाले? नाही, परिणाम झाला ना. आता कारखाने कसं आहे की साखर कारखाने हे कमीत कमी 150 दिवस चालले पाहिजेत आणि जास्तीत जास्त 180 दिवस चालले पाहिजेत. 180 दिवसाच्या वरती गेलं की तोटे चालू होतात आणि 150च्या आत आलं की पुन्हा तोटे चालू होतात. आता 3 महिन्यातच कारखाने बंद होतात, त्यामुळे 9 महिने कामगारांना पोसावं लागतं. बरोबर. त्यामुळे ते तोटे होतातच आणि एक्सपान्शनसाठी जे कर्ज काढलेले आहेत ते परत फेडावं लागतं परत. पण शेतकऱ्यांच्या हिताचं काय? म्हणजे आता फक्त एक आपण कारखान्याकडून आश्वासन दिलं, शेतकऱ्यांच्या हिताचं काहीच नाही. मग साखर आपण देतो त्यांना, नाही आम्ही ते प्रलोभन देतो, ज्याला आपण लाच म्हणतो किंवा काय म्हणतो असे शब्द येतात, तसंच प्रलोभन. घरपोच साखर म्हणजे जसं आता आपण म्हणू शकतो का लाडक्या बहिणीचे पैसे डायरेक्ट अकाउंटवर येतात, तसंच तो सेम प्रकार की
पूर्वी काय ते 2 रुपये किलो साखर हे केली जायची. आता फुकट साखर. आता एक टन तुमचा एक शेअर असला की आम्हाला 60 किलो साखर मिळते. पण ती मोफत म्हणून आम्हाला आनंद होतो ना. मोफत म्हणून मिळते. मग मी थोडासा 1-2-4 टन ऊस घालायचा प्रयत्न करत असतो. घरातले बाकीचे मेंबर करायचे, तुमचं वशील असेल तर त्यांच्या नावावरती हे करायचं आणि तेवढी साखर मिळवायची. हे खरं म्हणजे बरोबर नाही ते. परंतु सत्तेवरती येण्यासाठी ह्या गोष्टी कराव्या लागतात. पण आता तुम्ही ज्यावेळेला स्थापना केली त्यावेळेला जे शेअरचा दर होता तो किती होता आणि आज किती आहे? मी जेव्हा चेअरमन झालो त्यावेळेला शेअरची किंमत 1,000 रुपये ह्याची होती, शेअरची किंमत. आणि ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला सुरुवातीला 11 रुपये. 11 रुपये नाही, 11 रुपये सुरुवातीला काढताना कारखाना. आणि त्याच्यावरती 250 रुपयाचं कर्ज मिळायचं. असं 261 रुपयाचा तो एक शेअर पहिला हप्ता. असे 4 हप्त्यामध्ये त्यावेळेस सुद्धा 1,000चा शेअर तो होता. परंतु तेव्हा ते हप्ते पाडून घेत होते. मग आज किती आहे? आज 15,000 रुपये झालंय शेअरची किंमत. म्हणजे वाढलाय दर, चांगला दर वाढला. म्हणजे माझ्या काळामध्ये 1चे 2 झाले. माझा काळ संपल्यानंतर सुरेश आले, त्यांनी 2चं 5 केलं, 5चं पुन्हा 10 झालं, 10चं पुन्हा 15 झालं. आता आणखीन काय वाढवत आहेत का काय, सत्तेवर येणारा मनुष्य काय करतो ते सांगता येत नाही. मग ह्या वाढवण्यामागं काय गणित आहे? वाढवण्यामागं गणित हेच आहे की तुम्हाला नवीन सभासद करून घ्यायचं, म्हणजे तुम्ही मला उद्या मतदान करणार. ती बांधिलकी असते त्याच्यामध्ये तुम्हाला करण्यामध्ये. पोटनियमामध्ये तरतूद आहे, शेअरची किंमत 10 गुंठ्याला 1 शेअर. आम्ही 10 गुंठ्यामध्ये 4 पोरं आहेत, 2.5 गुंठ्याला शेअर देतो. म्हणजे ही वाईट प्रवृत्ती या सरकारमध्ये शिरलेली. आता आमच्या कारखान्याचे 50,000 सभासद आहेत. म्हणजे ह्या निवडणुकीचा पूर्ण बाजार झाल्याप्रमाणे बाजार झाला. कुठले पोटनियम आम्ही पाळत नाही, काय नाही. आणि शासन तुम्हाला माहिती आहे की ज्याचा वशिला असेल त्याला काही करा तुम्ही. मग आता तुम्ही 10 वर्षात खूप चांगलं काम केलं. आता येणारी पिढी, समजा शेतकरी नवीन आहेत, काही लोक आता शेतीपासून दुरावलेले आहेत, त्यांची मुलं बाळ आहेत, काही सहकार क्षेत्रात येत आहेत, भले ते इलेक्शनच्या माध्यमातून असेल किंवा शेतीच्या माध्यमातून असेल, ह्या लोकांना आपण काय सांगाल? म्हणजे नाही, या लोकांना काय सांगण्यात काही हे नाही आहे, म्हणजे काय त्याला म्हणतात अर्थ नाही, कारण त्याचा काही संबंधच येत नाही. जो सभासद होईल त्याच्याशी आमचा संबंध येतो. म्हणजे बाकीच्या लोकांशी संबंध येत नाही. आता इथं जी उभं होते 2-3 पोरं, यांचा काय संबंध येतो? हे नोकर आहेत. पण माझ्या घरात माझे 7 सभासद आहेत, त्यांना किंमत नाही. मग आता सभासदांना काय आपलं मार्गदर्शन असेल? नाही, सभासदांना काय, त्यांनी जे कारखाने चांगले चालवतात त्यांच्या पाठीमागं उभं राहणं. नाहीतर मग ही संस्था एकदा डबगायला गेली की ते संपूर्ण जाते. मग ते खाजगी, कारण बऱ्याच कारखान्यांचे आपण ऐकतो की कारखाने डबगायला आले, मोडीत निघाले, खाजगीच झाले कारखाने. आता सगळे कारखाने खाजगी व्हायला लागले. कोऑपरेटिव्हमध्ये कारखान्यात शिल्लक राहिलेलं नाही आहेत. मग त्याचा फटका कुणाला बसणार? त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. कारण उद्या खाजगीवाला आल्यानंतर मनमानी कारभार करू शकतो. इथं आमचा जरा अंकुश सुद्धा राहतो ना, आपले संबंध राहतात, लोकांशी ओळखी वगैरे राहतात. येतात, मतदान येतं, उद्या जनरल सभा असते, आम्हाला एखादा ठराव करून घ्यायचा असतो, आम्हाला पाठिंबा द्यायला माणसं लागतात. यासाठी आम्हाला त्यांना जपावं लागतं. आता ते पूर्वीसारखे ध्येयवादी वगैरे हा प्रकार आता काही राहिला नाही. आत्ताच्या म्हणजे तुम्हाला ऐकून माहिती असेल, बॅरिस्टर रामराव देशमुख अमरावतीचे, त्यांना इथं कार्यक्रमाला बोलवलं होतं. त्यांनी सांगितलं की तुम्ही कोट घालता, त्या कोटाला फक्त खिसा असता उपयोगी नाही, आणि जोडे बाहेर काढून ठेवायचे आणि मग आत यायचं. पण हे म्हटलं जातं फक्त, हे म्हटलं जातं. एखादा जोडे बाहेर काढायचे, सहकार करायचं. तो एखादा बॅरिस्टर सांगू शकतो, पण बाकीचं काय म्हणतो, जोडे सगळं आत जाणार.
ते मग राहिलं पुन्हा नाही. राजकारणच सुरू. तत्वज्ञान राहिलं नाही फार. तत्वज्ञान आहे. म्हणजे जसं आता आपण थोर विचारवंत म्हणतो किंवा आपण कार्ल मार्क्स म्हणून ज्यांना हा. संबोधतात ते यशवंतराव मोहितेंचे विचार हा. किंवा जयवंतराव भोसले आप्पांचे विचार सहकारातले किंवा संस्था वाढीस कशा लावायच्या, हा. हे त्यांच्याकडे जे गणित आहे हम्म. त्या गणितानुसार आता चाललंय. हम्म. नाही, ते गणिताने चाललं म्हणजे ज्या अपप्रवृत्तीला आम्ही स्पर्श केला हां, ती अपप्रवृत्ती आम्हाला ती शिकवायला सुरुवात केली ती. बरं. ते राहिलं नाही काय. आता मध्ये 99 साली एक इलेक्शन झालं की ज्याच्यामध्ये आम्ही हरलो. हं, तिथं कोऑपरेटिव्ह कोर्टाने निर्णय दिला हं, की व्होटिंगचा अधिकार आहे, हां. काउंटिंगचा नाही. म्हणजे हा न्याय कसला आहे सांगा, की व्होटिंगचा अधिकार आहे, काउंटिंगचा नाही. म्हणजे लग्न करायचा अधिकार आहे, मुलांना जन्म घालायचा अधिकार नाही, नाही. तसा प्रकार आहे. तो काउंटिंगचा काय प्रकार असतो? त्यांचा मुलगा इथं मेडिकल कॉलेजला होता. हां, तेव्हा मेडिकल कॉलेजचा जो प्रमुख असेल तो सांगतो की मला असा निकाल पाहिजे, जज तसा निकाल देतो. तुम्ही जावा हायकोर्टमध्ये, तुम्ही जावा सुप्रीम कोर्टामध्ये. ज्याच्याला शिक्षण होते का, शिक्षा होते का? नाही आता सभासदांनी वोटिंग केलं, मतदान दिलं, हं. मग काउंटिंगचा विषय म्हणजे आपण तिथं हजर नाही. त्यांनी काउंटिंग केलंच नाही, सगळ्यांनी वोटिंग केलं. हां, पण ज्यांचं काउंटिंग केलं पाहिजे ते हां. त्यांचं काउंटिंग केलंच नाही. 5-6 वर्ष तशी घालवली, म्हणजे मनमानी. मनमानीच, कोर्टाची मनमानी. कोर्टाला शिक्षा असते का? हां, एखाद्या जजाला शिक्षा झालेली कधी ऐकले का तुम्ही? हं, काय नाही, तो मला वाटतं मी निर्णय दिला, तुम्ही वरती जा. बरं. मग आत्ताच्या जे आता निवडणूक सुरू आहे समजा कृष्ण कारखान्याची, हं. आता बरेच लोक सगळे एकत्रित आले आहेत. हां. भले अगदी इस्लामपूरचे असतील, कडेगावकडचे असतील, म्हणजे हे सगळे एकत्रित येऊन आता एका पॅनेलच्या मागे आहेत. एक पॅनेल दुसरं आहे. हां. म्हणजे आता नाव घ्यायचं काही मला हे आवश्यकता नाही, पण हे जर एकत्रित आहेत हं. तर हे सगळे एकत्रित आलेत म्हणजे पुढे काहीतरी चांगलं होण्याच्या दृष्टीनं आले आहेत की काय? आमची हे असेल ना, गट असून आमचा हां, जो तो डायरेक्टर आपापली मंडळी घेऊन येतो, हां, ज्यांनी शिफारस केलेली असते हां, की इथं डायरेक्टर बोर्ड निवडताना हं, तुम्ही इच्छुक आहात, हं, तुम्ही तुमची मंडळी गोळा करून सगळी घेऊन यायची हं. आणि तो हे शो करायचा म्हणजे माझ्या की मागे माझ्या एवढे लोक पाठीमागे आहेत. एवढी माणसं आहेत. हं. मग तिथं मग तुम्ही सांगाल ते ऐकते. पण यापूर्वी या निवडणुकीमध्ये असं झालं नव्हतं, पण यावेळेला सगळे जण एकत्रित येऊन भले आता जे नाही, चेअरमन आता आहेत कसं त्यांच्या आहे, पाठीशी. आता चेअरमन आहेत, पूर्वीचा मी चेअरमन, सुरेश चेअरमन, इंद्रजित चेअरमन, हं, ही आमची 4 घरं आहेत. हं, ही 4 घरात म्हणजे आम्हाला दिशा पुरत नव्हत्या बघायला. हां, पश्चिमेकडे बघायचं का, पूर्वेला बघायचं का, दक्षिणला का, उत्तरेला का, वर बघायचं का, खाली बघायचं. ज्याला मानसिक संतुलन म्हणतात का नाही, ते आमच्या फॅमिलीचं पूर्णपणे बिघडून गेलं होतं. म्हणजे आम्ही एकमेकाचे वैरी झाल्यासारखे वागत होतो. ते थांबवण्याचा प्रयत्न झाला आणि मनोमिलन झालं. मग त्यात कुणाला माघार घ्यावं लागते. तसं म्हटलं मी मोठा आहे, मीच माघार घेतो. मी त्यातनं अंग काढून घेतलं. मग मी काढून घेतल्यानंतर ते इंद्रियला काढून घ्यावं लागलं. भोसले शिल्लक राहिले, त्यांच्या हातात ताकद आहे, पैसा आहे. आता पुन्हा सगळे एकत्रित झालेत. आता पुन्हा म्हणून सगळे आम्ही प्रचार करतो ना, कारखाना टिकला पाहिजे. आज माझी ही शेती आहे, माझा जवळजवळ 22-23 एकर ऊस आहे. हं. जर एखाद्या टोळीच्या हातात ताब्यात जर कारखाना दिला तर उद्या तर माझ्या उद्या ऊसाचं काय, माझ्या ऊसाचं काय, माझ्या प्रपंचाचं काय, हा एक दृष्टिकोन, विचार करणारा दृष्टिकोन आहे का समाजामध्ये आहे. म्हणजे आज एक चेअरमन होतात तुम्ही, हं. त्या संस्थेशी निगडीत आहात, हं. तुम्ही हा विचार करताय म्हणजे सामान्य शेतकऱ्यांनी सुद्धा हा विचार करायलाच पाहिजे. करत उद्या माझ्या ऊसाचं काय, करत होते, माझ्या शेतीचं करतात. काय. करतात, सगळेजण करतात. पण काही मंडळी असे असतात की शेअर घ्यायचा, हं, ऊस जात नाही, 1-2-3 टन ऊस, काय गरज आहे, माझा 1500 टन ऊस जातो. मला त्या टनाची किंमत मला माहिती आहे की मला 1500 टनाच्या ऊसाला किती पैसे मिळणार. बरं. आणि तुमचा 1 टनच तुम्ही पाठवता साखरेपुरतं, तुम्हाला त्याची किंमतच राहत नाही ना. आणि तुम्हाला नोकरी परत लावलेली असते, नोकरी होती तुमचं फक्त. आणि पुढे काहीतरी विरोध करायचं म्हणून आपलं सभासद व्हायचं. राहतं.
नेता सांगतो म्हणून. नाही, निश्चितच खूप चांगलं तुम्ही दिलखुलास बोललात, अगदी स्पष्टपणे. जसं तुम्ही पूर्वीपासून हं. एक आक्रमक तुमचं वक्तृत्व असायचं, भाषण असायचं, लोकांशी संवाद साधण्याचं. कारण तुमच्या काही आम्ही गोष्टी ऐकलेल्या आहेत. माझ्या इतका संपर्क कुणी ठेवला नाही. हां, भाऊनी ठेवला नाही, आप्पांनी ठेवला नाही, सुरेशनी नाही, इंद्रजितनी नाही, कुणी नाही. मी अजूनही गेल्यानंतर लोक माझे पत्र दाखवतात किंवा काही दाखवतात की तुम्ही आला होता, आमच्या मैत्रीच्या ह्याला आला होता, तुम्ही लग्नाला आला होता. संपर्क हा हे सर्वात मोठा. बरोबर. हीच संपत्ती आहे, हा ही संपर्क, बाकी काही नाही. ही काय इथंच राहणार तुम्ही आहे. गाडीत कुठले हिंडता हे बघत नाही, नाही, मर्सिडीजमध्ये हिंडता, लोकांशी संवाद साधला हा, पाहिजे. टाटा सफारीमधनं हिंडता हे बघत नाहीत. जाताना दादानी गाडीत घेतलं का, माझ्या गाडीत कायम भरलेली असते बाहेर जाताना. म्हणजे लोकांना प्रेमानं प्रेमाने बोलायचं वागवलं, आहे. बस. कुठं काय द्यायचं घ्यायचं काय तर काय द्यायचं नाही, काय, काही मागत नाही कोणी, काय नाही, फक्त बोलायचं आहे, बोलायचं आहे तोंडाने. बस. एखादा म्हणतो दादा पाय खराब आहेत, असू देत, गाडी कारखान्यात होती म्हटले पुन्हा, बस म्हणून सांग. पण ते खरकटे पायाने बसलेले असतात, जे की त्याला रस्त्यावरती कोणी घेत नाही. हम्म. तो मनुष्य जेव्हा माझ्या गाडीत बसतो त्यावेळेला त्याला भयंकर आनंद होतो. खूपच. कारण सामान्य माणसांच्या अपेक्षा पण तेवढ्या नसतात. तेवढ्या अजिबात नसतात. दोन त्यांच्या शब्द फक्त प्रेमानं अपेक्षा एक बोललं असते तरी की मुलीचं लग्न ठरलंय, मुलाचं ठरलंय, लग्नाला या. लग्नाला यावं. हां. एक आणि प्रतिष्ठा म्हणून बोलवतात प्रत्येक त्यांना. बोलतात. निश्चितच आपण खूप छान मुद्दे मांडलेले आहेत, सर्वसामान्यांना पटणारे आणि सर्वसामान्यांसाठी उपयोगी आहेत. तसेच ते मोठमोठे जे राजकारणात आहेत किंवा सहकार क्षेत्रात आहेत, आपले नशीब आजमावून पाहतायत अशा लोकांसाठी एक कानमंत्र दिलाय. लोकांशी प्रेमानं संभाषण करा, संवाद करा, त्यांच्याकडून काही अपेक्षा न बाळगता फक्त त्यांच्या शब्दाला किंमत द्या. आपल्याला निश्चितच ती प्रतिष्ठा प्राप्त करून देणार आहेत. आणि जसं कारखान्याच्या संस्थापनेपासून आजपर्यंतच्या वृद्धीपर्यंत त्यांनी जे त्यांचं मत परखडपणे मांडलेलं आहे, त्यांनी जे परखड मत मांडले आपल्या पुढं, ते निश्चितच येणाऱ्या पिढीला आपल्याला मार्गदर्शन ठरणार आहे. आपण दादा या ठिकाणी आमच्याशी दिलखुलास बोललात, त्याबद्दल आम्ही आपले आभार. नमस्कार. धन्यवाद.